गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सर्वांना आवाज येतोय माझा आणि स्क्रीन दिसते का एकदा मला सांगा. येतोय सर्वांना आवाज? पहा एकदा मेसेज करा. ओके, थँक्यू. चला, आज आपला पहिला पिरियड आहे बुद्धिमत्ता, मेंटल एबिलिटीचा. हा आजचा पहिला पिरियड असणार आहे. तर सर्वप्रथम वेलकम सगळ्यांना. रघुकुल नवोदय क्लासेस मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझ्याकडे 2 विषय असणार आहेत, मराठी आणि बुद्धिमत्ता. हे 2 विषय मी शिकवणार आहे. तर माझं नाव आहे स्वाती सतीश घुले. ठीक आहे. तर आज आपण वेगळे पद शोधा हा पाठ आहे तो पाहणार आहोत. पहिला पाठ आहे आणि अगदी सोपा टॉपिक आहे, काहीच अवघड नाहीये. आणि थोडंफार जरी वाटलं कुठं अवघड तर त्याच्यासाठी मी आहे, तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजून सांगणार आहे. ओके, बघा आता वेगळे पद शोधा हा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला या ठिकाणी 4 आकृत्या दिलेल्या असतात. किती आकृत्या दिलेल्या असतात? 4 आकृत्या दिलेल्या असतात. आणि त्या 4 आकृत्यांमध्ये एक भाग, एक आकृती वेगळी असते. म्हणजे 3 समान आकृत्या असतात. त्या 3 आकृत्यांमध्ये काही साम्य असतं आणि एका आकृतीमध्ये ती वेगळी असते. त्याच्यामध्ये काही त्या तिघांसारखं साम्य नसतं, म्हणून वेगळी आकृती आपल्याला ती निवडायची असते. अगदी सोपं आहे. जसं की तुम्ही एखादं कोडे वगैरे सोडवता की नाही पेपरवरती, पेपरवर वेगळं काय आहे, वरच्या आणि खालच्या फोटोत 5 वेगळे भाग शोधा, हो की नाही, असं पेपरमध्ये येत असतं. पहा, तुम्ही सोडवता का नाही माहिती नाही, पण बरेच जण, काही जण सोडवत असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं त्या फोटोमध्ये, की वरती एक आणि खाली एक असे 2 फोटो दिलेले असतात. आणि त्याच्यामध्ये एक काहीतरी खालच्या फोटोमध्ये कमी केलेलं असतं. मग त्याच्यामध्ये काय कमी आहे ते शोधायला सांगितलेलं असतं, हो की नाही. अरे वा, सोडवताय म्हणताय बघा. मग तसंच आपल्याला या ठिकाणी ज्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत त्या 4 आकृत्यांपैकी एक आकृती वेगळी असणार आहे. आणि वेगळी आकृती जी निघेल ते आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे, आन्सर असणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. खूप सोपा भाग आहे, काहीच अवघड नाहीये. फक्त काय करायचं माहितीये का तुम्हाला? सुरुवातीपासून व्यवस्थित जो क्लास आहे, जे नियम शिकवलेले आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओके, एवढं जरी तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक सगळ्या पिरियड व्यवस्थित केले, शिकवलेलं समजून घेतलं, तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. नाहीतर क्लास सुरू आहे, आपण इकडं तिकडं करतोय, हे चुकीचं आहे, हो की नाही. जर नवोदयला आपलं टार्गेट असेल नवोदयला नंबर लागण्याचं, तर त्यासाठी सुरुवातीपासून पहिला तास सुरू असतो तेव्हापासूनच आपलं लक्ष अगदी व्यवस्थित असलं पाहिजे. मग आता याच्यासाठी सर्वांनी नोटबुक करायची आहे, वह्या करायच्यात. मराठी आणि बुद्धिमत्तेसाठी 200 पानी रजिस्टर जर केलं तर त्याचे 2 भाग करा. ओके, जास्त काही लागत नाही मराठी आणि बुद्धिमत्तेला. गणिताला मोठं रजिस्टर लागेल, ते काल तुम्हाला सांगितलं असेल मॅडमनी. 2 रजिस्टर, एक रफ आणि एक फेर. आणि आपल्याला फक्त एकच रजिस्टर 200 पानी करायचं. 100 पानी याच्यासाठी बुद्धिमत्तेसाठी आणि 100 पानी जे आहे ते मराठीसाठी, असं एकच रजिस्टर. आणि त्या रजिस्टर मध्येच आपल्याला सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग आता पहा, वळूया आपल्या पहिल्या टॉपिककडे. वेगळे पद शोधा, ऑड मॅन आउट. आता याच्यामध्ये
काही नियम दिलेले असतात बाळांनो. या नियमांच्या आधारावर आपल्याला होले काय म्हणणं आहे? एवढंच आहे. स्क्रीनवर फक्त वेगळे पद शोधा, ऑड मॅन आउट एवढंच दिलेलं आहे, दुसरं काही लिहिलेलं नाहीये. फक्त मी तुमच्याशी बोलतीये. ओके. आणि ज्यांना आवाज अडखळत येत आहे त्यांनी थोडं रेंज मध्ये बसा. बघा आता हे जे आपण सोडवणार आहोत, हा जो टॉपिक सोडवणार आहोत किंवा बुद्धिमत्तेमध्ये जे टॉपिक असणार आहेत त्याच्यात आपल्याला नियमांच्या आधारावरती ते प्रश्न सोडवायचे असतात. आलं लक्षात? विनाकारण आपण नियमांच्या बाहेर जाऊन काहीही विचार करायचा नाही. त्यांनी दिलेत तेवढे नियम छान व्यवस्थित लर्न करायचे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि त्या नियमांच्या आधारावर ती आकृती सोडवायची आहे. बस. हे जर तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित करत गेलात तर तुम्हाला कुठेच काही अडचण येणार नाही. तर त्यासाठी नियम पाहूया, काय नियम दिलेले आहेत ते. ओके. चला आता मी नियम क्रमांक 1 घेतीये. लिहून कुणीच घेऊ नका, फक्त लक्ष द्या व्यवस्थित. काय सांगितलंय काय नाही ह्या गोष्टींकडे फक्त व्यवस्थित लक्ष द्या. बघा पहिला नियम आहे या ठिकाणी तुम्हाला, आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. बघा बाळांनो लक्ष द्या आणि काय सांगितलंय ते पहा. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, आकृतीमध्ये जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर. मग आपल्याला अगोदर काय समजून घ्यायचंय माहितीये? आपल्याला समजून घ्यायचंय की हा रेखांकित किंवा छायांकित भाग म्हणजे काय. हेच जर माहिती नसेल तर आपल्याला तो नियम लक्षात येणार नाही किंवा त्याचं जे सांगितलंय त्याचा आकार पाहायचा आहे, त्याचं स्थान पाहायचंय. मग हे काय आहे, रेखांकित म्हणजे काय किंवा छायांकित म्हणजे काय हे माहिती असणं अगोदर गरजेचं आहे, हो की नाही? मग आता बघा या ठिकाणी रेखांकित भाग म्हणजे काय हे कोणाला माहिती आहे? रेखांकित भाग कसा असतो? रेखांकित भाग काय असतं? रेखांकित भाग म्हणजे लिहायला वेळ दिला जाईल तुम्हाला नंतर, फक्त लक्ष द्या. मी जे क्वेश्चन विचारते ते चॅट बॉक्स मध्ये सांगायचे. रेखांकित भाग म्हणजे काय? मेसेज करायचा. मेसेज एकमेकांना कोणालाही दिसणार नाही. तुमचा मेसेज, सर्वांचे जे मेसेज आहेत ते मला दिसतील. आता मला सांगायचे तुम्ही सर्वांनी की रेखांकित भाग म्हणजे काय हे माहिती असेल तर आपल्याला पुढचं समजेल. माहितीये कोणाला माहितीये त्यांनी मेसेज करायचा आहे. रेखांकित भाग म्हणजे काय? चला हँड रिक्वेस्ट देऊ शकता. ज्यांना बोलायचंय त्यांना सांगायचंय, ज्यांना चला गिऱ्हे डिव्हाइस वरनं काय टीचर? रेखांकित भाग म्हणजे काय? ज्या आकृतीत रेघा दिलेल्या असतात त्या आकृतीला रेखांकित आकृती म्हणतात. व्हेरी गुड, खूप छान, मस्त. बघा ज्या भागामध्ये किंवा ज्या आकृतीमध्ये काय दिलेले असतात? रेषा दिलेल्या असतात. समजा हा आहे एक वर्तुळ, ठीक आहे. आणि या वर्तुळामध्ये मी जर काय केलं, रेषा दिल्या. काय केलं मी या ठिकाणी
अशा रेषा दिल्या तर हा काय झाला? रेखांकित वर्तुळ झाला. बरोबर. काय आहे हा? इथं रेषा दिल्यात म्हणून हा भाग काय झाला? रेखांकित भाग झाला किंवा रेखांकित वर्तुळ झाला. किंवा त्रिकोण घ्या. हा आहे त्रिकोण. त्रिकोणामध्ये सुद्धा उभ्या घ्या, आडव्या घ्या, तिरप्या घ्या, कशाही रेषा द्या तर हा काय झाला बाळांनो? रेखांकित त्रिकोण झाला. लक्षात घ्या. हे जोपर्यंत येत नाही हे त्याचं पुढचं येत नाही मग. त्यामुळे अगोदर या गोष्टी समजून घ्यायच्या आणि मग पुढे जायचं. हो की नाही? मग आता रेखांकित वर्तुळ झाला हा, रेखांकित त्रिकोण झाला. म्हणजे तुम्ही कोणतीही आकृती घ्या आणि त्या आकृतीमध्ये जर रेषा असतील तर तो भाग असतो रेखांकित भाग. आलं लक्षात सर्वांना? ज्यांना कोणाला माहिती नव्हतं त्यांच्या लक्षात आलं असेल. आले लक्षात बऱ्याच जणांच्या? कोणाला समजलं नाही तरी विचारू शकता. पहा किती सोपं आहे. कोणत्याही आकृतीमध्ये रेषा दिलेला भाग असेल, रेषा मारलेल्या असतील तर तो भाग असतो रेखांकित भाग. रेषा असणारा भाग किती सोपं आहे. चला आता पुढे जाऊया. छायांकित भाग. आता मला सांगा छायांकित भाग कसा असतो? छायांकित भाग सांगा, मेसेज करा. टीचर सांगू? सांगा. जी आकृती पूर्ण रंगवलेली असते तिला छायांकित आकृती म्हणतात. बर. नाव काय तुझं? आदर. आदर दीपक गिळे. इथं वडिलांचं नाव आलेलं आहे. चला बघा आता अजून कोणी आहे का? कोणाला सांगायचंय का? हे बरोबर आहे किंवा नाही हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तन्वी, बोला. तन्वी, तन्वी करपे. छायांकित भाग म्हणजे काय बेटा? जो आकृतीचा भाग छायांकित म्हणजे रंगवलेला केला आहे त्याला छायांकित भाग असे म्हणतात. गुड. आता पहा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवून देते. ठीक आहे. हा वर्तुळ आहे. हा पूर्ण मी काय केलाय बाळांनो? रंगवलेला आहे. रंगवलेला. आता तुम्हाला पुस्तकामध्ये काय होणार आहे? पुस्तकामध्ये तो काळा दिसणार आहे. कारण रंगीत पुस्तक नाहीये, कलरचं पुस्तक नाहीये आपल्याकडे, ते ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे ते ब्लॅक मधून दिसणार. मग छायांकित भाग जो आहे तो रंगवलेला असतो. मग हा भाग आहे वर्तुळ, छायांकित वर्तुळ आहे. त्रिकोण घेऊ शकतो आपण. त्रिकोण सुद्धा कसा आहे या ठिकाणी? छायांकित आहे. चौकोन घ्या. चौकोन सुद्धा कसा आहे? कसा आहे हा? छायांकित आहे. बघा तुम्हाला इथे पण दाखवून देते. या ठिकाणी बघा तुम्हाला पुस्तकामध्ये या अशा प्रकारचा छायांकित वर्तुळ दिसणार आहे याच्यासारखा. आणि जिथं तुम्हाला छायांकित नसलेला म्हणजे न रंगवलेला भाग असा दिसणार, नुसता वर्तुळ. आलं लक्षात? हा झाला छायांकित भाग. छायांकित. आणि हा झाला रिकामा. कोणता आहे तो? रिकामा. रिकामा वर्तुळ. रिकामा वर्तुळ असेल, त्रिकोण असेल, काही असेल, लक्षात ठेवायचं. रेखांकित, छायांकित आणि रिकामा एवढंच आहे, बाकी काहीच नाही. आता लक्ष द्या, परत आपण नियमांकडे जाऊया.
आता काय सांगितलं इथं आपल्याला तर लक्षात आलं की या ठिकाणी छायांकित भाग म्हणजे काय आणि रेखांकित भाग म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना समजलेलं आहे. बरोबर. मग आता बघा, त्याचा आकार व स्थान लक्षात घ्या. आता तुम्हाला आकृत्या दिलेल्या असतात, बरोबर. 4 आकृत्या दिलेल्या असतात. त्या 4 आकृत्यांमध्ये छायांकित भाग असेल किंवा रेखांकित भाग असेल, त्या आकृत्यांमध्ये त्याचा आकार म्हणजे तो समजा वर्तुळ आहे एवढा आकार असेल त्याचा, तर त्याचा आकार लक्षात ठेवायचा आहे प्रत्येक ऑप्शन मध्ये. म्हणजे ए, बी, सी आणि डी असे ऑप्शन असतात. आणि आता बघा, हा झाला ए, हा झाला बी, हा झाला सी आणि हा झाला डी. हे असे ऑप्शन असतात आणि अशा प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी काय केलेले असते, आकृती दिलेली असते. ओके. मग तुम्हाला याच्यामध्ये काय दिलं जातं, बरेच चिन्ह दिलेले असतात. लक्षात घ्या, या आकृत्यांमध्ये म्हणजे ए, बी, सी आणि डी याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे चिन्ह दिलेले असतात. मग इथं काय आपल्याला आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्या. मग आता तुम्हाला या ठिकाणी एखादा त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणाचा आकार प्रत्येक ठिकाणी पाहायचा आहे. मी अगदी सोपं सोपं सांगते तुम्हाला, म्हणजे काय होईल लक्षात येईल तुम्हाला. आता मी काय केलं, या ठिकाणी ए मध्ये छायांकित त्रिकोण दिलाय, बी मध्ये दिलाय, सी मध्ये वर्तुळ दिलाय, डी मध्ये त्रिकोण दिलाय. मग या ठिकाणी सांगितलं होतं आपल्याला पहिल्या नियमामध्ये की छायांकित किंवा रेखांकित भाग असेल तर त्याचा आकार आणि स्थान, स्थान म्हणजे जागा, जागा काय करायची आहे लक्षात घ्यायची आहे. मग या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, मी जर पाहिलं ए मध्ये त्याचं स्थान डावीकडे आहे, डी मध्ये त्याचं स्थान डावीकडे आहे त्रिकोणाचं, डी मध्ये स्थान डावीकडे आहे, पण सी मध्ये डावीकडे स्थान आहे परंतु ती आकृती वेगळी आहे. किंवा मी असं पण तुम्हाला सांगू शकते, या ठिकाणी हा त्रिकोण मी इथं दिले आणि मग म्हटलं तुम्हाला की त्याचा आकार बघा, आकार प्रत्येकाचा सेम आहे समजा, आणि जागा स्थान त्याचं डावीकडे आहे, परंतु सी मध्ये जर पाहिलं तर सी मध्ये त्याचं स्थान जे आहे ते उजवीकडून आहे. म्हणून सुद्धा येणारी आकृती ही वेगळी असू शकते, म्हणजे वेगळं पद असणार, हे त्याचं उत्तर असणार. हे लक्षात घ्या. प्रत्येक आकृतीमध्ये तुम्हाला कोणतीही आकृती, जसं की रेखांकित भाग असू शकतो. आता मी इथंच तुम्हाला याचा रेखांकित भाग सांगू शकते. या ठिकाणी जर तुम्ही बघा, या ठिकाणी आपण काय करायचं, फक्त रेखांकित भाग घ्यायचे, कुठेही घेऊ शकता तुम्ही, अदर चिन्ह पण असू शकतात त्या ठिकाणी. बघा, या ठिकाणी वर्तुळ आहे, वर्तुळ रेखांकित आहे, ठीक आहे. बघून प्रत्येक याच्यामध्ये रेखांकित वर्तुळ दिसतोय. इथे मध्यभागी आहे, इथे मध्यभागी आहे, डी मध्ये मध्यभागी आहे, परंतु बी मध्ये त्याचं स्थान बाजूला गेले, आकार तोच आहे. लक्षात घ्या, चिन्ह तेच आहे, फक्त स्थान, जागा चेंज झालेली आहे. म्हणून वेगळं पद, याचं वेगळी आकृती जी आहे ती कोणती येणार आहे,
बी येणार आहे. अगदी सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हा पहिला नियम लक्षात घ्यायचा आहे. मग तुम्हाला आता फक्त एक सांगू का अजून, की तुम्हाला असं वाटायलाही नको की फक्त एक एकच चिन्ह येतं का आकृतीमध्ये, तर नाही. बरेचसे चिन्ह येतात, प्रत्येक चिन्हाकडे तुम्हाला बघायचे, पण नियम आपला कोणता आहे बाळांनो? पहिला नियम आहे. मग पहिल्या नियमाचंच फक्त मी सांगितलंय. तुम्हाला या ठिकाणी चौकोन येऊ शकतो, इथे चौकोन येतो समजा, ठीक आहे, इथं चौकोन येतो, इथं चौकोन येतो, पण वेगळी आकृती कोणती आहे? तरी सुद्धा बीच असणार आहे वेगळी आकृती. का? कारण वर्तुळाचं स्थान प्रत्येक भागात मध्यभागी दिलेला आहे आणि बी मध्ये मध्यभागी नाही. रेखांकित भाग पाय आडव्या रेषा आहेत म्हणून वेगळं पद येणार आहे ऑप्शन नंबर बी. म्हणजे एवढ्या लहान लहान गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. एक सेकंद, अजून चिन्ह वाढवते. प्लसचं चिन्ह घेऊ, इथे प्लसचं चिन्ह घ्या, तरी सुद्धा तुमचं उत्तर काय येणार आहे? बीच येणार आहे. आलं का लक्षात? अजून मग त्रिकोण घ्या, डावीकडे प्रत्येक भागात त्रिकोण घ्या, तरी सुद्धा तुमचं उत्तर काय असणार आहे? बीच असणार आहे. कारण वर्तुळाचं स्थान बदललेलं आहे. वर्तुळात रेखांकित भाग हा आडवा आहे. प्रत्येक वर्तुळात रेषा उभ्या दिलेल्या आहेत आणि बी मध्ये रेषा आडव्या दिलेल्या आहेत. म्हणून उत्तर ऑप्शन नंबर बी हे येणार. आलं लक्षात? असा हा नियम तुम्हाला आकृत्यांमध्ये यूज करायचा आहे, वापरायचा आहे. पहिला नियम लक्षात आला का? पहिला नियम सर्वांच्या लक्षात आला का? कोणाला समजला नसेल तर सांगा. सर्वांना समजलाय का पहिला नियम? आता काय करायचंय तुम्हाला मी सांगते. ओके, आता तुम्ही करणार काय? एक वही घ्या, वह्या केल्या नसतील तर एखादी रफ वही घ्या, घरामध्ये तुमच्याकडे असते ती. छान पेन घ्या आणि इथं डेट टाकायची आहे. कुठे? वरच्या बाजूला डेट टाका. आजची डेट काय? वेगळे पद शोधा. वहीमध्ये हेडिंग टाकायची आहे, पाठ पहिला, वेगळे पद शोधा, आजची डेट कोपऱ्यामध्ये टाकून घ्या. आणि हा जो दिलेला पहिला नियम आहे, तो पहिला नियम स्वच्छ व्यवस्थित अक्षरामध्ये लिहून घ्या. नियम क्रमांक 1, आकृती रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. व्यवस्थित वाटून घे. ठीक आहे, सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या अक्षरामध्ये. चला घ्या लिहून छान. प्रथम आवाज येत नाहीये का बेटा? बघ आवाज येतोय का, चेक कर. लिहून घ्या, नियम व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे आणि स्पीड वाढवायची. आणि रेखांकित आणि छायांकित भाग असा लिहून घ्या. त्रिकोण किंवा मग एखादा वर्तुळ काढा आणि वर्तुळ काढून इथं छायांकित भाग म्हणून लिहा. छायांकित भाग. छायांकित भाग.
सॉरी, रेखांकित भाग. रेखांकित भाग घ्या तो, आणि हा आहे छायांकित भाग. समजण्यासाठी. फक्त एवढंच लिहून घ्या, नियम लिहा आणि त्याच्याखाली फक्त छोटासा त्रिकोण किंवा चौकोन वर्तुळ छायांकित करा आणि तिथे छायांकित भाग त्याच्या पुढे, आणि एखादा त्रिकोण चौकोन वर्तुळ किंवा जो तुम्हाला एका समोर लिहून घ्या रेखांकित भाग. चला, लिहून झालं का? स्पीड वाढवायची. मेसेज करा, डनचा मेसेज करायचा मला चॅट बॉक्स वरती. चॅट बॉक्स ज्यांना कोणाला ओपन करता येत नाही त्यांनी बघा तिथं तुम्हाला जसं आपण मेसेज टाईप करतो त्या पद्धतीने तुम्ही मला तिथं मेसेज टाईप करायचा आहे आणि सेंड करायचंय. फक्त कामाचाच मेसेज असणार, त्याच्या व्यतिरिक्त ज्याचा मेसेज दिसेल तो विद्यार्थी क्लासमधून लेफ्ट केला जाईल. त्यामुळे फक्त जे विचारलंय त्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त तुमचं काही वेगळे अडचण असेल तेवढंच बोलायचं, बाकी मेसेज करायचे नाही. चला, डनचे मेसेज येत आहेत. घ्यायचा पुढचा नियम. नियम क्रमांक 2, पुस्तकं घ्या सर्वांनी. सर्वांनी पुस्तकं घ्यायची आहेत. नवनीत प्रकाशन 2025 पुस्तक मिळेल तुम्हाला. 2026 अजून मार्केटला आलं नसेल, नंतर येईल. त्यामुळे जे अवेलेबल आहे 25 मिळालं तर 25 घेऊन टाका, मिळालं तर म्हणजे मिळणारच आहे. 2025 नवनीतच घ्यायचं, बाकी कोणतेही नाही. आपण नवनीत मधलं शिकवतो. चला, आता पहा, या ठिकाणी दुसरा नियम आहे, सर्व आकृत्यांचे 2 समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे 2 समान भाग करता येत नाहीत. पहा, परत एकदा नियम वाचते, कोणाला कोणाला समजतो बघा. नाही समजलं तर मी आहेच आहे, सगळं एक्सप्लेन करून देते. बघा, सर्व आकृत्यांचे 2 समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे 2 समान भाग करता येत नाहीत. म्हणजेच काय, तर अशा काही आकृत्या असतात, असे काही चिन्ह असतात, आकृत्या असतात, त्यांचे 2 समान भाग होतात. फॉर एक्झाम्पल, हा काय आहे रे? हा काय दिसतोय तुमच्या समोर? त्रिकोण दिसतोय, ट्रायंगल दिसतोय, राईट? या त्रिकोणाचे 2 समान भाग करायचे. मग ते कसे? तर ज्या वेळेला मी याच्यातून उभी रेषा मारेल त्यावेळेला हा डावा, राईट आणि लेफ्ट दोन्हीकडचा जर भाग आपण दुमडला तर तो एकावर एक बसणार. त्याचे 2 समान भाग झाले. बरोबर? बघा, 2 समान भाग होत आहेत. बरोबर? एका आकृतीचे मात्र असे 2 समान भाग करता येत नाहीत. बघा, समजा मी जर रेषा घेतली
आणि म्हटलं की 2 समान भाग करा, होतील का? होतील का? होणार नाही. का? का तर वरचा भाग आणि खालचा जो भाग आहे तो समान नाही आहे. बघा, वरचा भाग आहे तो त्रिकोणासारखा आहे, बरोबर, आणि खालचा जो भाग आहे तो चौकोनासारखा आहे. मग याचे 2 समान भाग होणार नाहीत. मग अशाच काही आकृत्या आहेत की काही आकृत्या येतात, पण अशा काही आकृत्या आहेत की त्यांचे 2 समान भाग होणार नाहीत. मग ज्यांचे 2 समान भाग होतात त्यांना तो भाग सममित. ती झाली सममित आकृती. आणि जिचे 2 समान भाग होत नाहीत ती आकृती झाली असममित. आलं का लक्षात? समझ में आया क्या? सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. बघा, मग मी तुम्हाला त्याचे थोडेसे उदाहरण देते म्हणजे अजून तुम्हाला समजेल. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतोय मुलांनो? काय दिसतोय? एक हा मोठा वर्तुळ दिसतोय, हो की नाही? मग आता या वर्तुळाला मी समजा तुम्हाला सांगितलं, अरे मुलांनो, हा जो वर्तुळ आहे ना, मी असा कापला तर याचा आणि याचा भाग समान होतील का रे? तर तुमचं उत्तर काय येणार? बघा, किंवा हा जो भाग आहे तो याच्यावर फोल्ड करा असं सांगितलं, दुमडून घ्या असं सांगितलं, तर त्याचे 2 समान भाग होतील का? होणार का? चला पटापट. सिद्धी होले नाही, डोके हो, भूमिका होतील. व्यवस्थित विचार करा, मी आत्ताच सांगणार नाही. चला, नो, हो, नो, येस. बघा, बरेच द्यायचं आहे, त्याच्याशिवाय मला समजणार नाही. तन्वी, ओके. हर्षदा, चला मग बघूया कोणाचं उत्तर बरोबर आलंय ते तुम्ही मला सांगा. आता बघा, हा जर भाग, हा वर्तुळ आहे, हा जर भाग मी याच्यावर फोल्ड केला किंवा दुमडून जर घेतला तर त्याचे 2 समान भाग होणार आहेत, होतील. लक्षात घ्या, त्याचे 2 समान भाग होणार. किंवा मी जर असं म्हटलं, ठीक आहे, इथं जरा कन्फ्युजन आहे, मुद्दा म्हणून मी अशी रेषा दिली, पण मी जर सांगितलं तुम्हाला की असं दुमडून घ्या, म्हणजे तुम्हाला हे पटकन लक्षात येणार की हा मॅडम, याचे 2 समान भाग होणार आहेत आणि ती आकृती म्हणजे सममित आकृती होईल, हो की नाही? ज्या आकृतीचे 2 समान भाग होतात ती आकृती सममित असते, आणि ज्या आकृतीचे 2 समान भाग होत नाहीत ती आकृती असते असममित आकृती. लक्षात घ्या, फार सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. मग ही मी अशी आडवी रेषा घेतली, मग आकृती काय झाली? सममित आकृती झाली. ठीक आहे, मग मी इकडनं अशी रेषा घेतली,
आता सांगा बरं, याची आकृती सममित होईल का? तर हो, होणार. तुम्ही अशी घ्या, अशी आकृती घ्या, किंवा उभे दोन काप करा, कशीही आकृती फोल्ड करू शकता किंवा कापू शकता, या आकृतीचे दोन समान भाग होणार आहेत, म्हणून ती आकृती आहे सममित. वर्तुळ तुम्ही कसाही फोल्ड केला ना, क्रॉस मध्ये फोल्ड करा, उभा, तिरपा, आडवा, कसा पण फोल्ड करा, ती आकृती सममित आकृती असते. म्हणजेच त्या आकृतीचे दोन समान भाग होतात. त्या आकृतीचे दोन समान भाग होतात. हा नियम महत्वाचा आहे. या नियमामध्ये मुलांनी आत्ताच्या परीक्षेमध्ये गोंधळ केलेला होता. हा पण नियम लावायचा का तो पण लावायचा, असा गोंधळ होतो. त्यामुळे कुठं नियम लावायचा हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बर, आता ही आकृती झाली सममित. डन. चलो फिर आगे. ए पहा, हा आहे अल्फाबेट ए. मधोमध जर मी तो कापला किंवा मी मधोमध रेषा मारली, तिचे समान भाग होतात का? का होत नाहीत? बँगर मेसेज कर, तुला काय डाऊट आहे तू मेसेज करा. यस, व्हेरी गुड. होतात. छान, मस्त, व्हेरी गुड. हो, होतात, होतात, हो हो. ओके, चला मग. तर होतात करेक्ट आहे तुमचं सर्वांचं. म्हणजे ही झाली आकृती सममित. बर, आता याच आकृतीला मी तिरपी जर रेषा मारून फोल्ड केलं तर आकृती समान होते का बाळांनो? होते का? व्हेरी गुड. नाही, होणारच नाही, प्रश्नच नाही, हो की नाही? पाहता क्षणी आपल्याला कळतो हा भाग आणि हा भाग काही सारखा नाहीये. बरं, ठीक आहे मॅडम, तुम्ही तिरपी रेषा मारली हो म्हणून ते सममित होणार नाही. आडवी रेषा मारू का? तर आडवी रेषा जरी आपण घेतली तरी हा भाग जर पाहिला आणि हा भाग जर पाहिला तर तो समान नाही, सारखा नाही, म्हणून ही आकृती येणार आहे असममित किंवा आडवी रेषा मारल्यावर. आता मी बघा, आडवी उभी याच्यावर मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करणार आहे. कारण काही आकृत्या, जसं की हा ए जर पाहिला तर ए ला उभी रेषा मारली तर सममित होते, आडवी रेषा मारली तर असममित होते. मग मॅडम, जर आम्हाला प्रश्न असे आले तर आम्ही कसे सोडवायचे? डोंट वरी, मी आहे, मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगते, काळजी नको. त्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. पण अगोदर हे मला थोडस तुम्हाला घेऊ द्या, मग एक उदाहरण देते, मग तेच तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते. आता पहा, ही आकृती आहे. फक्त अल्फाबेट्स येतील असं नाही, आकृत्या येतील, चिन्ह येतील, अल्फाबेट्स येतील, ठीक आहे, अंक येतील, काही येऊ शकतं. मग आता या ठिकाणी पहा, जर मी उभी रेषा घेतली, आकृती काय होते बाळांनो? सममित का असममित? बोलो. यस, असममित आकृती. खूप छान, ही झाली असममित आकृती, उभी रेषा मारली म्हणून. जर मी अशी रेषा घेतली तर बोला, आता सांगा बरं, सममित होते की असममित होते? पटकन पटकन सांगायचे. बघा, आता थोडासा गोंधळ होईल तुमचा.
या ठिकाणी पण हा असा त्रिकोण होतोय, या ठिकाणी पण असा त्रिकोण होते. जर हा इथून जर आपण फोल्ड केला आणि दुमडला तर हा आणि हा भाग समान असणार आहे, म्हणून ही आकृती सममित आकृती असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे उभी मारली तर असममित, अशी रेषा मारली तर सममित. मग तुम्ही अजून आडवी सुद्धा मारू शकता. अशी जरी घेतली तरी वरचा आणि खालचा भाग समान नाहीये, म्हणून असममित आकृती आहे की नाही सोपं. बर, आता हा एस घ्या. ठीक आहे, एस जर पाहिला तर तुम्हाला म्हटलं की बाळांनो इथून तो फोल्ड करा, दुमडा आणि सांगा सममित आकृती होते का. याचे दोन समान भाग होतात का बाळांनो. दोन समान भाग होतात का, व्यवस्थित विचार करून सांगा. व्यवस्थित विचार करा आणि मग उत्तर पाठवा, घाई नकोय. मग इथंच तुमचं तर हे होणार ना, मग तुमच्या जर लक्षात येत नाही, पटकन पाठवण्याची घाई करताय, समजून घ्या आणि मग पाठवा उत्तर. चल, काही मुलांचं हो आलंय, म्हणजे काही मुलांचं असं म्हणणं आहे की याचे दोन समान भाग होतात म्हणजे सममित आकृती होते, आणि काही मुलांचं असं आलंय की याचे दोन समान भाग होत नाहीत, असममित आकृती होते. तर पहा, याचे दोन समान भाग कसे होतील. हा भाग असा इकडनं आणि हा भाग असा एकावर एक जर दुमडला तर तो येईल का सारखा, नाही, म्हणजे ही आकृती असममित आहे. किंवा असा जरी तो दुमडून बघितला तरी असममित येईल, असा दुमडून पहा तरी असममित येईल, उभी जरी पाहिली तरी असममित आकृती असणार आहे. म्हणजे आपण एक आलं का तुमच्या लक्षात, ए जर घेतला होता तर उभा घेतला तर त्याची सममित आकृती झाली, हो की नाही. आडवा घेतला ए तर त्याची असममित आकृती झाली. त्रिकोणाचं पण तसंच होतं, उभा घेतला सममित, आडवी घेतली असममित. पण अशी आकृती असममितच मिळेल. किंवा मगाशी आपण पाहिलं एक वर्तुळ दिला होता मी तुम्हाला, त्या वर्तुळामध्ये तुम्ही उभं आडवं तिरपं कसंही जरी रेषा मारली तरी ती आकृती कशी होणार होती, सममित आकृती होते. म्हणजे बघा, अशा काही आकृत्या एकदम परफेक्ट आहेत की ती सममितच राहणार, आणि अशी काही आकृती अशी असते की ती असममितच राहणार. ठीक आहे, बर जाऊया पुढे. पहा, या ठिकाणी एम आहे, एमच्या तिथे उभी जर रेषा घेतली आणि सांगितलं मुलांनो हा भाग तुम्ही फोल्ड करा एकावर एक, तर या दोन भागांची म्हणजे हा भाग आणि हा भाग एकमेकांवर दुमडला तर आकृती सममित होते का, होते का. तर यस, व्हेरी गुड, तर आकृती सममित होते, हो की नाही. कारण हा आणि हा भाग एकमेकांवर दुमडला तर तो सारखाच दिसणार. बर, मग मी आडवी रेषा घेतली, याचा भाग काय होईल, समान होणार नाहीत, म्हणजे ही असममित आकृती असणार. इथे पण बघा, ही आकृती वरून खाली फोल्ड केली सममित आकृती येईल, हो की नाही. वरून उभी फोल्ड करा, डावीकडचा भाग उजवीकडे, तरी आकृती सममित येणार. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे मी तुम्हाला सममित आणि असममितचं नियम तुम्हाला इथे स्पष्ट केला. म्हणजे काही आकृत्यांचे दोन समान भाग होतात, परंतु काही अशा आकृत्या आहेत की त्यांचे दोन समान भाग होत नाहीत. पण अजून एक तुम्हाला थोडस सांगते आता, याच्यावर मी जी येणारी संडेची एक्झाम आहे नियमांवर प्रश्न देणार आहे. मग सममित असममित हे तुम्हाला सर्वांना लक्षात आलं पाहिजे बरं का. आता पहा, हा ए बरोबर,
एच, ओके, ओ, आणि अजून कोणता घेऊ सांगा, एखादं कोणाला आठवतंय का? ए, एच, डब्ल्यू. ठीक आहे. चला मग मी ना एक इथलचा थोडासा चेंज करते. सांगताय का कोणी? बर, चला आय आय सांगितले कोणीतरी. चला, हा ए, बी, सी आणि डी असे तुम्हाला प्रश्न येणार परीक्षेमध्ये, बरोबर? आता या ठिकाणी तुम्हाला जर याचं उत्तर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही कसं काढणार? तुम्ही वहीवर आखून घ्या हे आय, एच, ओ आणि डब्ल्यू. बघा, काढा. उत्तर काय यायला पाहिजे ते सांगा. कोणाला प्रयत्न करा, मी सांगणार तर आहेच आहे, पण प्रयत्न करा. कोणाला सांगता येईल त्यांनी उत्तर काढा. ए, बी, सी आणि डी पर्याय दिलेले आहेत. ओके, श्रेयान, भूमिका, यशश्री, अधिराज. चला, पाठवलेल्यांनी परत पाठवू नका. समृद्धी स्वामी, ठीक आहे. बऱ्याच जणांनी छान प्रयत्न केलाय. तर आता बघा, ज्या वेळेला तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न येणार आहे त्यावेळेला तुम्ही याची सममिती किंवा असममित भाग कसा काढणार? तर पहा, या ठिकाणी उभी रेषा मारा, समान भाग होतात. याला उभी रेषा मारा, समान भाग होतात. याला उभी रेषा, समान भाग होतात. यालाही उभी रेषा मारा, समान भाग होतात. अरे बापरे, मग सगळ्या ह्याचे जर समान भाग होतात, सगळ्या आकृत्या सममित आहेत, तर उत्तर कसं? तर मग तुम्हाला त्यावेळेला काय करायचं माहितीये? तुम्हाला त्यावेळेला याला प्रत्येकाला आडव्या रेषा मारून बघा. याचे दोन समान भाग होतात, वरचा आणि खालचा भाग दुमडा, एकावर एक समान भाग होतील. याचेही दोन समान भाग होतील, याचेही दोन समान भाग होतील आडव्या रेषेमुळे, आणि याचेही दोन समान भाग होतील का? तर नाही. का? कारण वरचा आणि खालचा भाग पूर्ण वेगळा आहे. म्हणून येणारं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर डी. आलं लक्षात? म्हणजे उभी रेषाही मारून पाहायची आहे आणि आडवी रेषाही मारून पाहायची आहे आणि मग उत्तर काढायचे. नुसत्या उभ्या फक्त. पण नियम काय आहे लक्षात घ्या. एकतर आडव्या मारल्या तर सगळ्यांनाच आडवी रेषा मारा, एकतर उभी रेषा घेतली तर प्रत्येक ऑप्शनला उभी रेषा घ्या. एकाला उभं, एकाला आडवं, पुन्हा उभं आडवं असं चालणार नाही. केलं तर प्रत्येकाला उभी, केलं तर प्रत्येकाला आडवं, आडवी रेषा. लक्षात आलं? नियमांच्या बाहेर जायचं नाही, म्हणजे मग लक्षात येतं. ठीक आहे, समजलंय का? आलं की नाही लक्षात? आता याच्यावर मी परीक्षेत जी रविवारची येणारी परीक्षा आहे ना, त्या परीक्षेवर तुम्हाला असे प्रश्न टाकणार. त्यासाठी तयारी करायची, प्रॅक्टिस करायची. समान भाग असणाऱ्या आकृत्या शोधायच्या. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, ते कशाचे दोन समान भाग होतात, कशाचे समान होत नाही, त्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करायचा. चला, आता हा जो दुसरा नियम आहे ना, तो नियम व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे छान अक्षरामध्ये. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात, एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत.
नियम आपण डीप मध्ये घेणार आहोत. नियमांचा अभ्यास हा व्यवस्थित झाला तर पुढे आपल्याला प्रॉब्लेम येत नाहीत. लेफ्ट कोणी व्हायचं नाही बरं का. आणि शिकवत असताना मात्र कुणी लिहायचं नाही. शिकून झाल्यावर तुम्हाला वेळ दिला जातो त्यावेळेला व्यवस्थित लिहून घ्यायचं. चला छानपैकी व्यवस्थित लिहून घ्या. आणि अजून कोणी असेल क्लाससाठी तुमच्या शेजारी किंवा तुमचे नातेवाईक, आत्या, मामा, मावशी, कोणाचे मुलं असतील त्यांनाही सुचवा आपला क्लास. डेमो करा अगोदर. 10 दिवसांचा डेमो आहे, 23 रुपयांमध्ये. 10 दिवस डेमो करून पहा. जर क्लास आवडला तर पुढे फीस भरून कंटिन्यू करू शकता, हो की नाही. 10 दिवसांच्या डेमो मध्ये तुम्हाला लक्षात येतो की क्लास कसा आहे, शिकवलं जातं का व्यवस्थित. बरं शिकवलं जाते पण मुलांना समजतंय का, हेही महत्वाची गोष्ट असते, हो की नाही. तर सर्वांनी आपल्या आपल्या फ्रेंडला, इतर नातेवाईक आहेत किंवा गरजू ज्यांना नवोदयचे कोणी शोधत आहे क्लासेससाठी तर त्यांना आपला क्लास नक्कीच सुचवा. ठीक आहे. चला लिहून घ्या. सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. वही करा सर्वांनी. प्रत्येक या विषयाला वही करायची आहे. बुद्धिमत्ता मराठीसाठी 200 पेजेसची रजिस्टर वही. तुम्हाला काय आवडेल रजिस्टर केलं तर बरं राहील. रजिस्टर करा 200 पानी. 100 पाण्याचे 2 भाग करा मराठी आणि बुद्धिमत्तेसाठी. गणितासाठी एक फेरला मोठं रजिस्टर घ्या, एकदम जाड मिळतं बघा मोठं, ते रजिस्टर फेर साठी. आणि तसंच जाड रजिस्टर एक रफ साठी. म्हणजे क्लासमध्ये जे शिकवलं जातं ते शिकवलेलं लिहून घ्यायचं, ते झालं रफ, आणि पुन्हा घरी ते फेर करायचं. असं कंटिन्यू सातत्य ठेवा. ओके चालेल. आता तिसरा नियम नाही घ्यायला जमणार कारण आता वेळ जाईल बराचसा, तर उद्या आपण तिसरा नियम कंटिन्यू करू. ओके. कोणाला आज शिकवलेल्या भागामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. आज शिकवलेल्या भागावर कोणाला काही अडचण आहे का? अडचण नसेल तर लेफ्ट झालं तरी चालेल. कोणाला ज्यांना अडचण आहे त्यांनी थांबा आणि विचारून घ्या. चला थांबूया इथे. बाय सर्वांना. गुड नाईट.